निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड। सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण। सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन। श्रीपाद, अरे श्रीपाद। बोपण्णा या बसा। नको जावई बापू, श्रीपाद आहे ना घरात? हो आतमध्ये येतो। त्याला बोलवता? हो बोलवतो त्याला। श्रीपाद, हे श्रीपाद। अण्णा तुम्ही या ना, बसा। नको श्रीपाद, अरे बाहेर गावाहून एक जोडपं तुझ्याकडे आलंय। त्या माणसाला बरं वाटत नाहीये, तर ते तुला शोधत आले होते। मी त्यांना इथे घेऊन तर आलो, पण म्हटलं अगोदर तुझ्या कानावर घाला, म्हणून त्यांना बाहेरच थांबवून ठेवलंय। अहो अण्णा, त्यांची प्रकृती ठीक नाही तर त्यांनी वैद्यांकडे जायला हवं ना। अगं सुमती, त्यांना श्रीपादलाच भेटायचंय, त्यामुळे मग। अहो अण्णा, पण श्रीपाद काय करणार आहे त्याला? त्यांची प्रकृती कशी आहे, त्यांचा आजाराचा काय प्रकार आहे हे वैद्यच सांगणार ना। आणि मला काय वाटतं श्रीपाद, तू अशा माणसांना भेटू नये। त्यांच्या प्रकृतीचं काही कमी जास्त झालं तर उगाच आपल्यावर यायला नको। आई, पण ते सध्या अडचणीत आहेत आणि ते आपल्याकडे आले आहेत। आपण त्यांना असं विनमुख पाठवणं योग्य नाही। मी बोलतो त्यांच्याशी। अरे पण श्रीपाद, मी काय सुमती थांब, भेटू दे त्याला। ते बाहेरच थांबले। बोपण्णा बोलवा तुम्ही त्यांना आतमध्ये। या रे आतमध्ये। अहो, यासनी बरं नाही बघा, लई दिवसापासून आजारी आहे। दवा पाणी करून झालं, देवाधिकाला नवस सायास करून झालं, पण काय बी फरक पडला नाही। मग आम्हाला कळलं का इकडे साक्षात दत्त महाराज आहेत, त्यामुळे आम्ही इकडे आलो। आता तुम्हीच काहीतरी करा। आई, यांना जेवायला दे। तुम्ही काही वेळ ओसरीमध्ये विश्राम करा। मी बोलतो तुमच्याशी काय करायचं ते। मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते। हा आदेश अलख निरंजन। मच्छिंद्र, तुम्ही येण्याचीच मी प्रतीक्षा करत होतो।
आपण आम्हाला इथे बोलावलं हे उत्तम झालं. अंतर्मनामध्ये आपलं ध्यान तर सतत सुरू असतंच, परंतु असं प्रत्यक्षात आपलं आणि मातेचं दर्शन घेणं यासारखं सौभाग्य नाही. नाथ संप्रदाय मनुष्य सृष्टीसाठी अखंडपणे जे कार्य करते आहे ते आम्ही पाहतो आहोत. त्यासाठी मनुष्य आणि जीवसृष्टी कायम तुमची ऋणी राहील. इतक्या व्रतस्थपणे कुठलीही अपेक्षा न करता कार्य करत राहणे हे अवघड आहे. भविष्यात नाथ संप्रदाय याचसाठी ओळखला जाईल. हे माते, या गोरक्षनाथांचा तुम्हाला दोघांनाही प्रणाम. गुरुदेवांनी आणि श्री महादेवांनी नाथ संप्रदायाचा पाया रचला. त्यानंतर मी, जालिंदर नाथ असे एक एक नाथ घडत गेले. कारण श्री दत्त गुरूंच्या आणि आपल्या आशीर्वादानेच आम्ही सगळे घडू शकलो. इथवर आम्ही सगळे कार्य करू शकलो. हे महादेव, जिथे संपूर्ण सृष्टीचा विलय होतो अशा आपल्यातूनच नाथांचा उगम झाला आहे. त्यांना अखंडत्व प्राप्त झालं आहे. तुम्हा सर्वांचं कार्य सुरू आहे, त्याला सहाय्यभूत होईल अशी घोषणा आज मी तुमच्या समोर करणार आहे, जी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठीच मी तुम्हाला इथे बोलावलं आहे. याआधी कवी नारायण यांनी मच्छिंद्रनाथ म्हणून अवतार घेतला. हरिनारायण यांनी गोरक्षनाथ, करभंजन नारायण यांनी गहिनीनाथ, अंतरिक्ष नारायण यांनी जालिंदरनाथ, प्रबुद्ध नारायण यांनी कानिफनाथ, दुर्मिळ नारायण यांनी भर्तरीनाथ, चमस नारायण यांनी रेवणनाथ, अवीरहोत्र नारायण यांनी नागनाथ असे अवतार घेतले आहेत. तसंच आता पिपलायन नारायण अवतार घेणार आहेत. कैलासामध्ये अद्भुत अशी एक घटना घडली आणि त्यानंतर पिपलायन नारायण अवतार घेत आहेत. मनुष्य रूपामध्ये ते शरीर धारण करणार आहेत. प्रभो, ही तर अत्यंत आनंदाची वार्ता आहे. नाथ संप्रदायासाठी हा अनमोल असा क्षण आहे. होय प्रभू, आम्ही देखील त्याच्या येण्याची प्रतीक्षा करतो आहोत. आजवर मी सगळ्यांचे दायित्व मच्छिंद्रावर दिले होते, परंतु आता नवीन नाथांचे दायित्व सगळ्यांनी मिळून घ्यायचं आहे. पिपलायन नारायण हे चरपटीनाथ म्हणून अवतार घेते. चरपटीनाथांना घडवताना सगळ्यांनी आपापल्या परीने सहाय्यभूत व्हायचे आहे. जशी आज्ञा प्रभू. हे देवादिदेव महादेव, आपण आमच्यावर हे दायित्व सोपवले हे आमचे महत् भाग्य आहे. हे प्रभू, आपण आणि दत्तगुरूंनी जे आम्हाला ज्ञान दिलं, जी शिकवण दिली, ती चरपटीनाथांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आम्ही आनंदाने करू. मच्छिंद्र, नागनाथ कुठे आहे? तो आला नाही. प्रभू, आम्ही त्याला संदेश पाठवला होता, परंतु तो आला नाही. तो का आला नाही? कुठे आहे? काय कार्य करतो आहे याचा शोध तू घे. तू प्रथम नाथ आहेस, हे दायित्व तुझेच आहे.
होय प्रभू, इथून प्रस्थान केल्यावर सर्वप्रथम संदेश त्यालाच पाठवतो. नाही मच्छिंद्र, तू स्वतः जाऊन त्याची भेट घे, त्याच्या कार्याविषयी जाणून घे. नागनाथ भ्रमण करत गिरनारवर पोहोचला आहे. तिथे तो ध्यानस्थ आहे. माते, मी नागनाथची भेट घेईन. प्रभू, आणखी काय आज्ञा आहे? तुम्ही सगळ्यांनी आता स्वतंत्रपणे कार्याची सुरुवात करा. त्यासाठी थोडा अवधी घ्या, चिंतन करा. वेळोवेळी भेटून मी तुम्हाला तुमच्या पुढच्या कार्याविषयी सांगेनच. हे भोलेनाथ, हे माते, आता आम्हाला प्रस्थान करण्याची आज्ञा द्यावी. आज्ञा आहे. शुभम भवतु. या इकडे या. सावकाश सावकाश, इथे बसा. सुमती, सावकाश. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. स्वामी, तुम्ही काही सुचवलत का नाथांना? म्हणजे स्पष्ट न सांगता काय होणार याचा संकेत दिला आहे का? होय, तुझ्या ध्यानात आलं ते? काय होणार आहे नागनाथ आणि नाथांमध्ये? युद्ध. हे असं का होईल? प्रत्येक नाथ म्हणजे शक्तीचा स्वतंत्र स्रोत आहे, शक्तीपीठ आहे. त्यांच्यातच युद्ध झालं तर काय होईल याचा विचार कर. परंतु स्वामी, प्रत्येकाला एकमेकांविषयी आदर आहे, एकमेकांबद्दल प्रेम आहे. ही एक लीला आहे. जसं समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं, तसं गुरु शिष्य परंपरेतील सूत्र बाहेर येईल. मला हे पटत नाही की कोणताही नाथ दुसऱ्या कोणासमोर युद्धासाठी उभा राहील. तुला सर्व दिसेल, फार अवधी नाही. गुरुदेव, आता काय आज्ञा आहे? आपण सगळ्यांनी मिळून गिरनारला जाऊयात आणि नागनाथला भेटूयात.
गुरुदेव, आपण त्याला जो संकेत पाठवला होता त्यानंतर त्याचं काही उत्तर आलं नाही. गुरुदेव, मला वाटतं तो बराच काळ आपल्या सगळ्यांपासून लांब राहिला आहे, त्यामुळे त्याला कळत नसावं त्याला कोण संपर्क करता येते. असं असेल तर हे योग्य नाही गुरुदेव. नागनाथ सध्या आपल्यापेक्षा वयाने फार लहान आहे. आपण त्याला समजून घेऊ. आपण जेव्हा त्याला भेटू तेव्हा त्याला सगळं आठवेल. परंतु गुरुदेव, त्याच्याकडूनही त्यांनी कधी स्वतः भेटण्याचा प्रयत्न केला नाही. गुरुदेव, आपण आज्ञा दिली तर आम्ही पुढे जातो. तिथे जाऊन त्याला तशी कल्पना देतो, आपल्या स्वागताची तयारी करतो. मग आपण तिथे यावं. त्याची काहीही आवश्यकता नाही झाली तर आपण सगळे एकत्र निघूयात. जशी आपली आज्ञा गुरुदेव. आदेश. अलख. निरंजन. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अहो, काय होतंय तुम्हासनी? असं काय होतंय? ओ ताई, दादा, बाहेर या लवकर. ताई, काय होतंय तुमच्या नवऱ्याला? अहो, असंच त्रास होतोय त्यांना. पण आज जरा जास्त त्रास होतोय. अहो पण अगं, अहो ताई, खरंच त्यांना खूप त्रास होतोय हो. तुम्ही श्रीपादना बोलवा ना बाहेर. अहो तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. श्रीपाद आल्यावर सगळं ठीक करेल. पण आता तो न ध्यानाला बसलेला आहे हो. अहो पण त्यांना लई त्रास होतोय, तुम्ही बोलवा ना त्यांना. अहो येईल तो. अहो तुम्ही पटकन गावातल्या वैद्यांना बोलवून आणा बघू. अगं श्रीपाद बोललाय ना, तो करेल काहीतरी. त्यांना नक्की आराम पडेल, बघ तू. ओम द्राम श्री दत्तात्रेयाय नमः. 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 शुभम भवतु. एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख
अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन। पाहिलंच भरतरी, जालिंदरनाथ आणि कानिपनाथ यांचं गुरु शिष्याचं नातं किती अतूट आहे, गोड आणि अलौकिक आहे. पाहणाऱ्यांची ही दृष्ट लागावी अशी अढळ श्रद्धा आणि गुरुभक्ती आहे कानिपनाथांची. मी तर ह्या गुरु शिष्य नात्याबद्दल आधीपासूनच ऐकत आलो आहे. कानिपनाथांचे तप पूर्ण झाल्यानंतर आपल्यासमोर जालिंदरनाथ दिसले नाहीत तेव्हा ते किती व्याकुळ झाले होते हे मला ठाऊक आहे. हरणीच्या पाडसाला समोर माता दिसली नाही, वासराला गाय समोर दिसली नाही की ते जसे व्याकुळ होतात तशी अवस्था झाली होती कानिपनाथांची. त्यानंतर जालिंदरनाथांच्या शोधार्थ कानिपनाथांनी सर्वत्र भ्रमण केले. माझा कानिफ आहेच मुळात तितका प्रेमळ. त्याच्या मनात इतरांविषयी अपार करुणा आहे आणि आपल्या गुरूंविषयी नितांत श्रद्धा आहे गहिनी. गुरुदेव, आपण मला गुरु म्हणून लाभलात हे माझं महत् भाग्य. आपण माझ्यासाठी आई वडील सर्व काही आहात. ज्याप्रमाणे आई वडील आपल्या बालकाला आयुष्याची शिकवण देतात त्याचप्रमाणे आपण मला शिकवण दिलीत. मला वाटतं बालकाने देखील आई वडिलांची अखंडपणे सेवा करायला हवी. गहिनी, गुरु श्री मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ कुठे आहेत? ते वनातच ध्यानस्थ बसले आहेत. गुरु शिष्य परंपरेत मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे नाव सर्वोच्च स्थानी आहे गहिनी. आपल्या गुरूंना इच्छित भिक्षा मिळावी म्हणून एवढ्याशा वयात सुद्धा गोरक्षनाथांनी अग्नी परीक्षा दिली होती. भिक्षा देणाऱ्याच्या मागणीनुसार त्यांनी आपल्या गुरुसाठी आपला डोळा काढून दिला होता. आणि गुरु सुद्धा तेवढेच महान. आपल्या शिष्याचा गेलेला डोळा त्यांनी पूर्वरत करून दिला. गुरु मच्छिंद्रनाथ सुद्धा त्यांच्यावर तितकीच माया करतात. रक्ताची नाती असलेल्या लोकांमध्ये सुद्धा एकमेकांविषयी एवढा समर्पण भाव नसतो. खरंय, गुरुवरांनी दिलेली शिकवण शिष्यानं पाळली तर त्याचं आयुष्य सुफळ होऊन जातं. परंतु जर ती विद्या शिष्य विसरला तर त्यासारखं महापातक नाही. मलाही आता नागनाथला भेटण्याची ओढ लागली आहे. गुरुदेव, मी नगरात जाऊन भिक्षा घेऊन येतो. नाही काने, तू एकटा जाऊ नकोस. आम्ही सगळेजण तुझ्या सोबत येऊ. काय गहिनी? होय, तर आजचा दिवस शुभ वाटतो आहे. गुरु गोरक्षनाथ आणि गुरुदेव मच्छिंद्रनाथ ध्यानस्थ आहेत. तोपर्यंत आपण भिक्षा मागून आणू. मलाही असंच वाटत आहे. ते दोघे ध्यानातून बाहेर येईपर्यंत आपण भोजनाची व्यवस्था करूया. ठीक आहे, आज आपण सगळेच भिक्षा मागायला जाऊया. आपल्याकडे ह्या झोळीचं ओझं आहे तेवढंच, परंतु एरवी आपण
हिच्यामुळे निश्चिंत असतो. या झोळीमुळे आपण अतिरिक्त असं काही साठवून ठेवू शकत नाही. गुरुदेव, मनुष्य जन्मात आपण केवळ पुण्याचे संचित करू शकतो, इतर कोणत्याही गोष्टीचे नाही. होय कानी, हाच विचार आपल्याला लोकांच्या मनात रुजवायचा आहे. म्हणून केवळ आपल्याकडे ही झोळी असते. आदेश अलख निरंजन. गुरुदेव थांबा. काय झालं भरतरी? एक पक्षी आपल्याला काही सांगू पाहतो आहे. काय म्हणतोय तो? तो म्हणतोय भिक्षा मागायला जाऊ नये. भिक्षा मागायला जाऊ नये? परंतु का? त्याचे कारण तो सांगत नाहीये. तो फक्त आपल्याला सावध करतो आहे. त्याने आपल्याला सावध केलेलं आहे. आपण आता भिक्षा मागायला जाऊ शकतो, काही अडचण येणार नाही. गुरुदेव क्षमा करा, पण तो आपल्याला विनंती करतो आहे. काकुळतेला येऊन विनंती करतो आहे. भरतरी, त्याला आपली काळजी वाटणं साहजिक आहे, परंतु त्याला आपलं कर्तृत्व माहित नाही. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर आपण मात करू शकतो. आणि इथे मी एकटा नाहीये. तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात. गुरुदेव, माझ्या मनात एक संभ्रम निर्माण झाला आहे. गहिनी, काळजी करू नकोस. गुरुदेव काहीही विपरीत होऊ देणार नाहीत. आदेश अलख निरंजन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अहो भाऊ, तुमच्या गावात कोणी 2 नवीन माणसं आलेले बघितली का? अव म्हणजे त्यातला जो गडी माणूस आहे का नाही, त्याच्या हातात काठी आहे बघा. ती टेकवीत तो चालतो आणि त्याच्या संग त्याची बाईल बी आहे. कोणाच्या नजरेत पडले असतील तर सांगा की. माझा मावस भाऊ आहे तो, लय आजारी आहे. वय आम्हासनी लय काळजी लागून राहिली. अहो भाऊ, कोणी दिसलंय का बघा की जरा आठवू ना. वय वय कुठं नेमकं कुठं गेलेत ते? अहो ताई, दादा बघा ना, यासनी किती त्रास होतोय. करा ना काहीतरी लवकर. अहो आता आपण काय करायचं हो? मला तरी असं वाटतं की आपण वैद्यांकडे घेऊन जाणंच योग्य ठरेल. नाही सुमत, श्रीपादनी थांबायला सांगितलंय ना. काळजी करू नको, सगळं नीट होईल. अहो मग बोलवा ना श्रीपादला. अहो ताई, श्रीपाद आतमध्ये ध्यानस्थ बसलेला आहे. अहो त्याचं ध्यान असं भंग नाही करता येणार. अहो पर मग तो माझ्या नवऱ्याला काय झालं तर मग काय करायचं? अहो तुम्ही ऐका बघू माझं. तुम्ही वैद्यांना बोलून आणा बघू. आधी तरी हे थोडे चांगले होते. तुम्ही खाया दिल्यापासून यांचा त्रास जास्त वाढलाय. अहो ताई, अहो काय बोलताय तुम्ही? हे तुम्ही बाहेर गावाहून आला आहात, तुम्हाला भूक लागली असेल म्हणून चांगल्या मनाने आम्ही तुम्हाला खायला दिलं हो.
अहो मग त्याच्यानंतरच कसा काय त्रास वाढला? अहो ताई, तुम्ही वैद्यबुवांकडे जरी गेलात तरी ते आधी काहीतरी खायला सांगतात आणि मगच उपचार करतात ना. हा रे देवा, वहिनी, अहो काय झालं दादाला? अहो काय सांगायचं भाऊ, इथं आल्यापासून यांचा त्रास लय वाढलाय. अहो पर वहिनी, तुम्ही तर म्हणल्या होत्या का शिरपाद यासनी बरं करणार आहे. तेच ना, शिरपाद म्हटला इथं बाहेर बसा, पर अजून त्यांनी यासनी बरं नाही केलंय, उलट त्रास अजून वाढलाय. अहो कुठं आहे शिरपाद? त्याला जर नीट करायला जमत नसल तर कशाला बसायला सांगितलं यासनी? नाही तर काय, आता यासनी काही झालं म्हणजे जबाबदार कोण? अहो दादा, ताई, असं काय करताय तुम्ही? हे दोघं स्वतः श्रीपादकडे आले होते. हा मग आले तर नीट करायचं ना. या दोघांना कशाला आशाला लावून ठेवायचं? अहो श्रीपादनी त्यांना थांबायला सांगितलंय ना, मग तो नक्कीच काहीतरी करेल. त्यांना काही होणार नाही, काळजी करू नका, शांत व्हा. शांत घ्या, काही माणसं आहेत, एवढं असमद होऊन भी तुम्ही आम्हासनी शांत राहाय सांगताय? अहो आमच्या माणसाला किती त्रास होतोय दिसत नाही तुम्हासनी? शिरपादला जर काय जमतच नाही तर कशाला चांगुलपणाचा ढोंग करतो म्हणाव? नाही तर काय, उगा देवाचा अवतार म्हणून मिरवता भय. पाहिलत ना, म्हणून मी तुम्हाला सांगत होते, पण तुम्ही ऐकलं नाही माझं. थांब सुमती, काळजी करू नको, यांना काहीही होणार नाहीये. उगा खोटा गप्पा मारू नका, काहीतरी करून दाखव म्हणाव त्या शिरपादला. कुठं आहे तो शिरपाद? बोलवा की त्याला बाहेर. वय वय बोलवाच, आता लपून बसू नकच म्हणावं. माझ्या नवऱ्यासनी जर काही झालं ना तर मी इथंच या घरात जीव देईन.
अहो आम्ही काय सांगतो ते समजून तरी घेण्याचा प्रयत्न करा. काही समजून बिमजून घ्यायचं नाही आम्हाला, अजून काही सांगू नका तुम्ही. आम्हाला नाही ठेवायचं आता, बस झालं. अहो ऐका, ते इथेच बरे होतील. दादा बस, दादा इथे. दादा बस. अहो थोड्या वेळ राहू द्या त्यांना इथे, श्रीपाद येईलच इतक्यात. नाही ठेवायचं आमच्या दादाला इथं. तुमच्या शिरपादचं नाव ऐकून हो इथं आला. नाही तर काय, आणि तुम्ही त्यासनी नुसतं बसवून ठेवलं. खोकला वाढला त्याचा इथं आल्यावर. वय आधी एवढा नव्हताच. अहो माझं ऐका तुम्ही, आपण ह्याच नीतनं घेऊन जाऊ आत्ताच. अहो अशा अवस्थेत त्यांना इथून नाही घेऊन जाता येणार. राहू द्या त्यांना इथे. अहो आम्ही बोलतोय तर ऐका ना आमचं. नका काळजी करू, श्रीपादवर विश्वास ठेवा. जेवढा ठेवला तेवढा लई झाला विश्वास. वय आमासने आमचा माणूस जगाय पाहिजे हाय. यातनी वैद्याकडे घेऊन जाण्यापर्यंत वैद्यालाच इकडे बोलवा ना तुम्ही. तरी मी तुम्हाला सांगत होते यांना आपल्या घरी नको घ्यायला म्हणून. अगं सुमती, काय बोलतेस तू? तुझा श्रीपादवर विश्वास नाही का? आता श्रीपाद बोललाय ना, तो नक्की यंदा बरं करेल. अहो ऐका, थोडं पाणी द्या त्यांना प्यायला. तुमच्या घरातलं पाणी मी नको आमासनी. तुमच्या गावात तेवढा वैद्य कुठं आहे ते सांगा, त्यांना जाऊन मी घेऊन येतो. त्याची काही गरज नाही. यो आहे का शिरपाद? अहो मला वाटलं कोणी मोठा माणूस असेल. बया हे पोर्ट काय बरं करणार आहे? शिरपाद आता तूच काहीतरी कर रे. तुझ्याकडे लय आशेनं आलो होतो आम्ही. तुम्ही काळजी करू नका. एका बाजूला सूर्यास्त होईल आणि दुसऱ्या बाजूला तुमचा नवरा पहिल्यासारखा होईल. मी म्हणालो होतो ना, श्रीपादवर विश्वास ठेवा. आता होईल तुमचा माणूस बरा. आपण फक्त सूर्यास्त होईपर्यंतची वाट पाहिजे. आणि माझा दादा बरा नाही झाला तर समजा गाव गोळा करू आम्ही. या शिरपादनं खोटं बोलून आमच्या माणसाचा जीव घेतला ना, तर बघा तुम्ही. पाप लागल, पाप. माणूस मारल्याचा पाप लागल. उलट आम्हीच त्याला जेवू खाऊ घातलं. मग घातला ना, आता येऊ असला पाहिजे. अहो तुम्ही शांत व्हा, काही होणार नाही तुमच्या माणसाला. श्रीपाद, अरे बाळा बघ ना काहीतरी. अहो तुम्ही ऐका बघू माझं. तुम्ही वैद्यांना बोलून आणा बघू.
अच्छेंद्र ब्रह्मदेवांच्या पदस्पर्शातून चरपटीनाथ अवतरणार आहे. आपण सगळे ज्याची वाट पाहत होतो तो क्षण आला आहे. नववे नाथ अवतरले आहेत. पिप्पलायन नारायण आले आहेत. श्री महादेव आणि श्री दत्त महाराज यांचे स्वप्न पूर्ण झाले. अंतराळात सर्व ग्रह, नक्षत्र, तारे, देव देवता, चेतना शक्ती या क्षणाकडे पाहत आहेत. आपली आणि नवीन नाथांची भेट लवकर घडो. चरपटी नाथ, तुमचं स्वागत आहे.